पुण्यातील वाघोली परिसरातील केशनंद फाटा जो आहे, मी आता त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी रात्री 1:30च्या सुमारास जे आहे ते 9 जण या ठिकाणी झोपलेले होते। खरं तर मी दाखवतोय या कट्ट्यावर रात्री 9 जण झोपले होते आणि समोरच वाघोली पोलीस स्टेशन आहे। वाघोली पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी 9 जण झोपले होते आणि एका दारू प्यायलेल्या डंपर चालक या ठिकाणी आला आणि त्याने या 9 जणांना चिरडलेला आहे। आतापर्यंत 3घांचा या घटनेत मृत्यू झालाय, तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे। हे सगळे जे प्रकृती ज्यांची गंभीर आहे त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले, तर पोस्टमार्टमसाठी देखील मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत। आपण बघतो हे सगळे परभणी जिल्ह्यातील कामगार आहेत, कामाच्या शोधात या ठिकाणी आलेले आहेत। विविध बांधकामाच्या क्षेत्रातली जी कामं असतात त्या कामामध्ये बिगारी काम करणारी ही सगळी लोक आहेत आणि हे या ठिकाणी केशनंद फाटेचा जो रस्ता आहे त्या शेजारीचे अशा प्रकारे राहतात। महिला आहेत, हे पुरुष आहेत आणि यांच्यातीलच 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आतापर्यंत। माझ्यासोबत ही लोक आहेत। नेमकं रात्री काय घडलं होतं आणि किती वाजताच्या सुमारास ही घटना घडली? नेमकं असं रात्री घडलं की जे डिवायडर होतं त्याच्यामधून जे झोपलेले होते, झोपून 12 वाजून 55 मिनिटांनी असा अपघात घडलेला आहे। आणि मी जेव्हा मला आवाज आल्याच्या नंतर मी उठून पाहिलं तर म्हटलं मेले हे, म्हटलं म्हणजे मारूनच टाकले हे। तो मारून टाकल्यानंतर मी धावून आलो, गाडी अशी टाकत होते ते सरळ, म्हणजे ह्या दिशेने की जेवढे झोपले आहेत त्यांना बी कुचलून, म्हणजे त्यांचा विचारच का होता का त्यांना बी कुचलून मारू गिरून आपण बरोबर पिरेमानं निघून जावं। तर मग उठल्याच्या नंतर मी दगड घेऊन मी त्याच्या मागं मग असा टाकत होता। गाडी असा टाकल्याच्यानंतर मग तिथं गेलो मी, का तिथंही माणसं आहे। मग गाडी तिथून तिथं गेल्याच्या नंतर तरी तो गाडी अशी बंद नाही करू आला। गाडी तो रेस झुईजपच होती त्या गाडीची रेस झुईजप होताच्या नंतर मग माझे पोरं होते माझ्यासोबत, ते पोरं मग पळत आल्याच्या नंतर मग पोलीसकडं 2-3 गेले, पोलीसला बोलून आणल्याच्या नंतर त्याला खाली काढलं गाडीच्या बाहेर। तो असा तो पसरला, म्हणजे त्याला असं वाटलं का आता मला काही मारून काय टाकत आहे। तर ते मारून टाकल्यानंतर ते असं मेलेल्याचा सोंग घेतला त्यांनी, सोंग घेऊन तो पोलीसवाले कस्टडीमध्ये घेऊन गेले ते। तर आता माझं असं एक म्हणणं आहे की बाबा आम्ही जे रोजगार करायला येतो अशा परिस्थितीमध्ये रोजगार करतो। आम्ही पुण्यामध्ये वाघोलीमध्ये दर साल या केशनंद फाट्यामध्ये आम्हाला 7 वर्षापासून आम्ही काम करत आलो। का असा रोजगार करतो का आम्ही कामाला जातो, ते पैसे आम्ही एकत्र करतो, 10-15 हजार 20,000 रुपये असे जमा करतो। आम्ही आमच्या शेताला लावतो, पण शेतामुळे बी पाणी नाही पडत। अतिक्रमचे जमिनीचे शेती काढलेले आहे, पाणी नाही पडत। त्या कारणाने त्या पाण्याच्यानं 2 क्विंटल 1 क्विंटल असा सोयाबीन होते आमच्याकडं। मग आमचे पैसे चालले जाते, ते बी सोय नाही लागत, काही नाही लागत। तुम्ही सगळे एकाच गावचे आहेत? हो। कधी आला इकडे तुम्ही? मला 1 तारीखला आलो। 1 तारखेला आला। काय नक्की काम काय करता तुम्ही? बिगारी काम करतात। इथून डबा वगैरे बनवला ती नाक्यावर जातात, नाक्यावरून जे काम भेटलं ते कामाला चालले जातात आम्ही। मग इथं आल्यापासून इथंच राहता का तुम्ही? हो, इथंच 4 वर्ष झाले इथंच राहतो आम्ही। हा जवाय वगैरे 1 तारखेपासून इथंच आहे। जमिनीचे जर पट्टे भेटले असते तर आम्ही अशामध्ये नाही आलो असतो। आम्हाला काही योजना भेटते असं भेटलं असतं, आम्हाला ते 2-2 हजार रुपये मोदीचे भेटले असते तरी आम्ही आमचं परिवार जगवलं। आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे सगळे अमरावती जिल्ह्यातील कामगार आहेत आणि बिगारी काम करण्यासाठी या पुण्याच्या वाघोली परिसरात आलेले आहेत आणि रात्री ही अशी दुःखद घटना घडलेली आहे। यामध्ये खरं तर सख्खे भाऊ बहीण यामध्ये त्यांचा दुःखद मृत्यू झाल्याची माहिती समजते, तर एकाच कुटुंबातील 3 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। खरं तर वाघोली पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे आणि वाघोली पोलीस स्टेशनच्या समोर ही सगळी रात्री 1च्या सुमारास घटना घडलेली आहे। पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। तर जखमी जे आहेत ते ससून रुग्णालयात आहेत व ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचं देखील पोस्टमार्टम करण्यासाठी मृतदेह ससून रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।